लग्नानंतरचे प्रेम भाग 6. सत्याची पहिली झलक. त्या वृद्ध व्यक्तीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच व्हिडिओ कॉल बंद झाला. हॉलमध्ये क्षणभर भयानक शांतता पसरली. अन्वयच्या डोळ्यात संताप आणि संभ्रम एकाच वेळी दिसत होता. त्याची नजर सासऱ्यांवर स्थिरावली. बाबा, त्या फोटोमध्ये तुम्ही विक्रमसोबत का होता? सासऱ्यांनी डोळे मिटले. काही क्षणांनी ते शांतपणे म्हणाले, आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तू माझ्यावर रागावशील. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आता काहीही लपवू नका. सासरे बोलू लागले. 25 वर्षापूर्वी मी, विक्रम आणि तुझे वडील आम्ही तिघे जिवलग मित्र होतो. एका छोट्या ऑफिसमधून आम्ही व्यवसाय सुरू केला. तुझे वडील प्रामाणिक होते. त्यांच्यासाठी पैसा नव्हे, माणुसकी महत्त्वाची होती. पण विक्रम बदलत गेला. त्याला कंपनी, सत्ता आणि पैसा यांचाच मोह झाला. अन्वय शांतपणे ऐकत होता. एके दिवशी त्याने मला सांगितलं की तुझ्या वडिलांना व्यवसायातून बाजूला करायचं आहे. मी त्याला स्पष्ट नकार दिला. त्याच दिवशी मी त्याच्याशी कायमचं नातं तोडलं. रिया म्हणाली, म्हणूनच विक्रमने तुमच्यावरही लक्ष ठेवलं. सासऱ्यांनी मान डोलावली. हो, आणि तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी तुला माझा मुलगा म्हणून घरी आणलं. अन्वयच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने सासऱ्यांचा हात हातात घेतला. मला तुमच्यावर अजिबात संशय नाही बाबा. सासऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. हे सगळं पाहून सानिकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तिने मनात देवाचे आभार मानले. आज या घरातला एक गैरसमज तरी दूर झाला. संध्याकाळी घरातलं वातावरण हलकं करण्यासाठी सासूबाईंनी सगळ्यांसाठी गरम भजी आणि चहा केला. आर्या म्हणाली, आज सगळे टेरेसवर बसूया. सगळे वर गेले. हलका वारा वाहत होता. अन्वय आणि सानिका टेरेसच्या एका कोपऱ्यात उभे होते. सानिका हळूच म्हणाली, आज तुम्ही खूप तणावात होता. अन्वय हलकसं हसला. तू सोबत असलीस की प्रत्येक तणाव अर्धा होतो. सानिका त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला एक वचन द्या. कसलं? कुठलंही सत्य समोर आलं तरी तुम्ही स्वतःला एकटं समजणार नाही. अन्वयने तिच्या हातावर हात ठेवला. वचन, तो पुढे म्हणाला, आणि तूही मला सोडून कधी जाणार नाहीस. सानिका हसली. आता ते शक्यच नाही. क्षणभर दोघे शांत उभे राहिले. चंद्रप्रकाशात अन्वयने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तुझ्यासोबतचं माझं खरं आयुष्य सुरू झालं आहे. सानिका लाजून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्याचवेळी इन्स्पेक्टरचा फोन आला. समोरून आवाज आला, सर, त्या वृद्ध साक्षीदाराचा मृतदेह सापडला आहे. इन्स्पेक्टर हादरले. काय? हो, पण त्यांच्या हातात एक कागद घट्ट पकडलेला होता. त्यावर फक्त एकच नाव लिहिलं होतं. इन्स्पेक्टरने घाईने विचारलं, कोणतं नाव? समोरून उत्तर आलं, सानिका. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. या प्रकरणाचा सानिकाशी काय संबंध असू शकतो? आणि दुसरीकडे घराच्या गेटबाहेर उभे असलेली एक काळी कार शांतपणे देशमुख बंगल्याकडे पाहत होती. प्रेमाची परीक्षा. रात्रीचे 11 वाजले होते. देशमुख बंगल्यात सर्वजण झोपायचा प्रयत्न करत होते, पण कोणाच्याही डोळ्याला डोळा लागत नव्हता. इन्स्पेक्टरच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, त्या साक्षीदाराच्या हातात सानिकाचंच नाव का होतं? त्यांनी लगेच बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला सानिका बाल्कनीत उभी होती. आकाशात चांदणं पसरलं होतं, पण तिच्या मनात मात्र काळोख होता. अन्वय शांतपणे तिच्या मागे आला. झोपली नाहीस? सानिकाने हलकसं हसण्याचा प्रयत्न केला. झोप येतच नाही. काय विचार करते आहेस? आपल्या आयुष्यात इतकी संकट का येत आहेत? आपण फक्त आनंदाने जगू शकत नाही का? अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो तिच्यासमोर उभा राहिला. माझ्याकडे बघ. सानिकाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. या जगात प्रत्येक नात्याची परीक्षा असते, पण खरी प्रेम कहाणी तीच असते जी प्रत्येक संकटावर मात करते. सानिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. जर कधी माझ्यामुळे तुला त्रास झाला तर? अन्वयने तिचा हात आपल्या ओठांजवळ नेला आणि हलकासा स्पर्श केला. तुझ्यामुळे मला फक्त आनंद मिळाला आहे. पण पण काही नाही, तो हसत म्हणाला. तुझा हात धरला तेव्हा मी फक्त पत्नी नाही तर आयुष्यभराची साथीदार निवडली. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. ती त्याच्या मिठीत शिरली. मी खूप नशीबवान आहे. अन्वय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, नशीबवान मी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी घरात सत्यनारायणाच्या पूजेची तयारी सुरू केली. या घरात पुन्हा शांतता यावी म्हणून पूजा करूया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान दिसलं. सानिका सुंदर साडी नेसून आली. अन्वय तिच्याकडे पाहतच राहिला. आर्या हसत म्हणाली, दादा,
किती वेळ पाहणार आहात वहिनींकडे? सगळे हसू लागले. अन्वय लाजत म्हणाला, आज ती खूप सुंदर दिसत आहे. सानिका गालातल्या गालात हसली. पूजा सुरू झाली. दोघांनी एकत्र आरती केली. सासूबाई मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या, या दोघांचं सुख कायम ठेव. पूजा संपल्यावर अन्वयने सानिकाला बागेत नेलं. झाडांवर फुललेली रंगीबेरंगी फुलं, मंद वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. अन्वयने खिशातून एक छोटासा गुलाब काढला. हे तुझ्यासाठी. सानिका आश्चर्याने म्हणाली, आज अचानक? कारण प्रेम व्यक्त करायला कारण लागत नाही. सानिकाने गुलाब घेतला. माझ्याकडे तुमच्यासाठी काही नाही. अन्वय हसला. आहे ना. काय? तुझं हसू? सानिका लाजून खाली पाहू लागली. अन्वयने हळूच तिची हनुवटी वर केली. एक सांगू? हो. तू हसतेस तेव्हा माझ्या आयुष्यातली सगळी दुःख विसरून जातो. सानिकाच्या डोळ्यात पुन्हा प्रेम भरून आलं. ती हळूच म्हणाली, आय लव्ह यू. अन्वय क्षणभर थबकला. मग त्याने हसत उत्तर दिलं, आय लव्ह यू टू. खूप. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात शांत, सर्वात सुंदर क्षण होता. पण गेटबाहेर उभी असलेल्या काळ्या कारमध्ये बसलेला विक्रम हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं. प्रेमात जितका आनंद असतो तितकंच मोठं दुःखही असतं. त्याने मोबाईलवर एक मेसेज टाईप केला, ऑपरेशन सानिका आज रात्री सुरू करा. मेसेज पाठवताच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित पसरलं. त्याचवेळी इन्स्पेक्टर देशमुख बंगल्यात पोहोचले. त्यांच्या हातात एक सीलबंद लिफाफा होता. ते गंभीर आवाजात म्हणाले, अन्वय, आम्हाला त्या मृत साक्षीदाराच्या खिशातून एक पत्र मिळालं आहे. त्यात सानिकाबद्दल असं काही लिहिलं आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ बदलू शकतो. अन्वय आणि सानिका एकमेकांकडे पाहू लागले आणि इन्स्पेक्टरने हळूहळू ते पत्र उघडलं. विश्वासाची जिंकलेली लढाई. इन्स्पेक्टरने हळूहळू सीलबंद लिफाफा उघडला. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. अन्वयचा हात नकळत सानिकाच्या हातात घट्ट गुंतला. इन्स्पेक्टर म्हणाले, हे पत्र त्या वृद्ध साक्षीदाराने मृत्यूपूर्वी लिहिलं आहे. त्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली. जर हे पत्र कोणाच्या हातात पडलं असेल तर समजा माझा जीव गेला आहे. या प्रकरणात सानिका दोषी नाही. उलट तिचा जीव सर्वात जास्त धोक्यात आहे. तिचे दिवंगत वडील माझे जिवलग मित्र होते. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी काही महत्त्वाचे पुरावे माझ्याकडे सुरक्षित ठेवले होते. विक्रमला वाटतं की ते पुरावे आता सानिकाकडे आहेत, म्हणून तो तिच्या मागे लागला आहे. पत्र वाचून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्वयने क्षणाचाही विलंब न करता सानिकाचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. मला तुझ्यावर क्षणभरही संशय आला नाही. सानिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण माझ्यामुळे तुम्ही सगळे संकटात आलात. अन्वयने हळूच तिचे अश्रू पुसले. नाही, तू या घरात आलीस म्हणून हे घर अजून मजबूत झालं आहे. सासूबाई प्रेमाने म्हणाल्या, बाळा, संकट माणसांमुळे येतात पण घर प्रेमामुळे टिकतं. सानिका त्यांच्या गळ्यात पडली. 2 दिवसांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अन्वयने अजूनही पूर्ण विश्रांती घ्यायची होती. सानिकाने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं गरम आलं घातलेला चहा बनवला. ती कप घेऊन खोलीत आली. अन्वय लॅपटॉप उघडून ऑफिसचं काम करत होता. ती रागाने म्हणाली, डॉक्टरांनी विश्रांती सांगितली आहे. अन्वय हसत म्हणाला, फक्त 5 मिनिटं. सानिकाने लॅपटॉप बंद केला. नाही म्हणजे नाही. मॅडम, तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात. हो, कारण मला माझा नवरा निरोगी हवा आहे. अन्वय तिच्याकडे पाहतच राहिला. काय? तू माझी इतकी काळजी करतेस? हे पाहून प्रत्येक दिवस नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. सानिका लाजली. संध्याकाळी हलका पाऊस सुरू झाला. वीजही गेली. संपूर्ण घर मेणबत्त्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं. आर्या म्हणाली, आज छान वातावरण आहे. दादा वहिनींनी गाणं म्हणा. सगळे हसू लागले. अन्वयने सानिकाकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, गाणं येत नाही पण काही शब्द सांगू शकतो. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात खूप लोक आले पण माझं घर बनलीस तू. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकेच हसली. आणि माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहात तुम्ही. सासूबाई हसत म्हणाल्या, देवाने खरंच छान जोडी बनवली आहे. रात्री सगळे झोपल्यानंतर सानिका आणि अन्वय टेरेसवर आले. आकाश निरभ्र होतं. असंख्य तारे चमकत होते. अन्वयने अचानक विचारलं, जर तुला एक इच्छा मागायची संधी मिळाली तर काय मागशील? सानिका काही क्षण शांत राहिली. तुमची साथ आयुष्यभर. फक्त एवढंच. माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं सुख नाही. अन्वयने तिचा हात हातात घेतला.
मग मीही एक इच्छा मागतो. कोणती? प्रत्येक जन्मात तूच माझी पत्नी असावीस. सानिका हसत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवते. दोघे चंद्राकडे पाहत बराच वेळ शांत बसून राहतात. त्या शांततेत त्यांचं प्रेमही आणखी गहिरं होतं. पण त्याच क्षणी देशमुख बंगल्याच्या मागच्या बाजूला काळ्या कपड्यातील 2 माणसं कुंपण ओलांडून आत शिरली. त्यांच्या हातात एक फोटो होता. तो फोटो सानिकाचा होता. त्यातील एक जण कुजबुजला. साहेबांचा आदेश स्पष्ट आहे. आज रात्री सानिका आपल्या ताब्यात आलीच पाहिजे. घराच्या मागच्या दरवाजाचं कुलूप हळूहळू उघडू लागलं. प्रेमाची ढाल. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. देशमुख बंगल्यात सर्वजण गाढ झोपले होते. पण घराच्या मागच्या दरवाजाचं कुलूप हळूहळू उघडत होतं. टक टक. 2 मुखवटा घातलेले माणसं सावधपणे आत शिरले. त्यांच्या हातात सानिकाचा फोटो होता. एक जण कुजबुजला. लक्षात ठेव, मुलीला इजा करायची नाही. फक्त तिला घेऊन जायचं आहे. दुसरा मान हलवत पुढे निघाला. त्याच वेळी वरच्या मजल्यावर सानिकाला अचानक जाग आली. तिला खाली काहीतरी आवाज ऐकू आला. ती उठून पाणी प्यायला खाली जाणार इतक्यात अन्वयने तिचा हात धरला. कुठे चाललीस? खाली काहीतरी आवाज आला. अन्वयच्या मनात शंका आली. थांब, मीही येतो. दोघे सावकाश जिना उतरू लागले. हॉलमध्ये मंद प्रकाश होता. अचानक थाड फुलदाणी खाली पडली. मुखवटाधारी दोघेही दचकले. अन्वय मोठ्याने ओरडला. कोण आहे तिथे? क्षणाचाही विलंब न करता ते दोघे पळू लागले. अन्वय त्यांच्या मागे धावला. बंगल्याच्या मागच्या बागेत जोरदार पाठलाग सुरू झाला. एकाने लोखंडी रॉडने अन्वयवर वार केला. अन्वयने तो वार चुकवला, पण जखमी खांद्यामुळे त्याला वेदना झाल्या. तरीही त्याने एका माणसाला पकडलं. दुसऱ्याने धूर सोडणारा छोटा कॅन फेकला. क्षणात धूर पसरला. दिसेनासं झालं. धूर कमी झाला तेव्हा दोघेही पळून गेले होते. जमिनीवर फक्त एक लिफाफा पडला होता. सगळे खाली आले. सासूबाई घाबरून म्हणाल्या, देवा, पुन्हा हल्ला. इन्स्पेक्टरलाही बोलावण्यात आलं. अन्वयने लिफाफा उघडला. आत एक फोटो होता. फोटोमध्ये लहानपणीची सानिका आणि तिचे आई वडील एका समारंभात उभे होते. त्यांच्या शेजारी अन्वयचे आई वडीलही उभे होते. सगळे अवाक झाले. सानिका आश्चर्याने म्हणाली, हे हे कसं शक्य आहे? फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुमच्या दोघांचं नातं आजचं नाही. नीतीने ते खूप आधीच लिहिलं होतं. दुसऱ्या दिवशी या सर्व तणावामुळे सानिका शांत झाली होती. अन्वयने तिचा मूड बदलायचं ठरवलं. तो म्हणाला, चल, तुला एका ठिकाणी घेऊन जातो. आत्ता? हो. दोघे शहराबाहेर एका छोट्या तलावाकाठी पोहोचले. तिथे शांत वातावरण होतं. पाण्यावर सूर्यास्ताचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. सानिका हसली. इथे खूप छान आहे. अन्वयने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदा तुला पाहिलं होतं तेव्हाही तू अशीच शांत दिसली होतीस. आणि आता आता तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. सानिका लाजून हसली. ती तलावाच्या काठावर बसली. अन्वय तिच्या शेजारी बसला. एक विचारू? हो. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी शुद्धीवर आलो नसतो तर? सानिकाने त्याच्या ओठांवर हलकं बोट ठेवलं. अशा गोष्टी पुन्हा बोलू नका. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. अन्वयने तिचे डोळे पुसले. मग रडायचं नाही. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. आता एक वचन दे. कसलं? कितीही मोठं संकट आलं तरी आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही. सानिकाने हसत उत्तर दिलं, वचन. दोघांनी हातात हात गुंफले. वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती. अन्वयने हळूच तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं, प्रेम म्हणजे फक्त एकत्र हसणं नाही, तर संकटातही एकमेकांचा हात न सोडणं आहे. परत येताना रियाचा घाईघाईने फोन आला. अन्वय, लगेच घरी जाऊ नकोस. का? रिया घाबरलेल्या आवाजात म्हणाली, विक्रमने घरातच एक माणूस ठेवला आहे जो तुमच्यावर विश्वास जिंकून योग्य वेळेची वाट पाहतोय. अन्वय हादरला. कोण आहे तो? रिया उत्तर देणार इतक्यात फोन अचानक कट झाला. अन्वय आणि सानिका एकमेकांकडे पाहू लागले. आता प्रश्न फक्त विक्रमचा नव्हता. प्रश्न होता, देशमुख कुटुंबातला तो गद्दार नेमका कोण? घरातला गद्दार. रियाचा फोन अचानक कट झाला. गाडीत काही क्षण शांतता पसरली. अन्वयने पुन्हा पुन्हा तिचा नंबर लावला, पण फोन बंद येत होता. सानिका त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाली, घाबरू नका, आपण शांतपणे विचार करू.
अन्वयने खोल श्वास घेतला. रिया खोटं बोलणारी मुलगी नाही. जर ती म्हणते की आपल्या घरात कोणीतरी विक्रमसाठी काम करतंय, तर त्यामागे काहीतरी कारण आहे. घरी पोहोचल्यावर सगळं अगदी नेहमीसारखं दिसत होतं. सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. आर्या हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होती. सासरे वर्तमानपत्र वाचत होते. सगळं शांत होतं, पण अन्वयच्या मनात वादळ सुरू होतं. त्या प्रत्येकाकडे तो बारकाईने पाहू लागला. हे पाहून सानिकाने त्याला बाजूला नेलं. असं सगळ्यांवर संशय घेऊ नका. पण जर खरंच, सानिका मध्येच म्हणाली, आपलं कुटुंब विश्वासावर उभं आहे. पुरावा मिळेपर्यंत कोणालाही ते दोष देऊ नका. अन्वय तिच्याकडे पाहत हसला. तू प्रत्येक वेळी मला योग्य मार्ग दाखवतेस. रात्री सानिका अन्वयसाठी हळदीचं दूध घेऊन खोलीत आली. त्याच्या खांद्याची जखम अजून पूर्ण बरी झाली नव्हती. ती अलगद औषध लावू लागली. दुखतंय का? जखम कमी दुखते. अन्वय तिच्याकडे पाहत म्हणाला. पण तू इतक्या जवळ असलीस की हृदयाची धडधड वाढते. सानिका लाजली. तुम्ही ना? ती उठणार इतक्यात अन्वयने तिचा हात हलकेच धरला. थोडा वेळ इथेच बस. ती त्याच्या शेजारी बसली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. अन्वय हळू आवाजात म्हणाला, आपलं लग्न ठरलं तेव्हा मला वाटलं होतं हा फक्त एक संसार असेल, आणि आता आता वाटतं देवाने माझ्यासाठी तुलाच निवडलं होतं. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी रोज देवाचे आभार मानते, कारण त्यांनी मला तुमच्यासारखा जोडीदार दिला. अन्वयने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. आयुष्य कितीही कठीण झालं तरी तुझ्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वय ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. सानिकाने त्याचा डबा हातात दिला. वेळेवर जेवायचं. हो मॅडम. आणि औषध विसरायचं नाही. हो मॅडम. आर्या हसत म्हणाली. वहिनी, दादाला आता ऑफिसपेक्षा तुमची जास्त भीती वाटते. सगळे हसले. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्याच वेळी इन्स्पेक्टरचा फोन आला. अन्वय, लगेच ऑफिसमध्ये जाऊ नकोस. का? तुझ्या ऑफिसच्या सर्व्हरमधून काल रात्री काही गुप्त फाईल्स डाउनलोड झाल्या आहेत. काय? आणि ते काम बाहेरून नाही. इन्स्पेक्टरचा आवाज गंभीर झाला. तुझ्या ऑफिसमधल्या एका विश्वासू व्यक्तीने केलं आहे. अन्वय हादरला. तो फोन ठेवणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक फोटो आला. त्या फोटोमध्ये सानिका कोणाशी तरी अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना दिसत होती. फोटोखाली फक्त एकच ओळ लिहिली होती, ज्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्याच्यापासून सावध राहा. अन्वयच्या चेहऱ्यावर चिंता पसरली, पण पुढच्याच क्षणी त्याला सानिकाचे शब्द आठवले. पुरावा मिळेपर्यंत कोणावरही संशय घ्यायचा नाही. त्याने डोळे बंद केले आणि स्वतःशीच म्हणाला, माझा विश्वास कोणत्याही गटापेक्षा मोठा आहे. विश्वासाचं गुपित. मोबाईलवरील फोटो पाहून अन्वय काही क्षण शांत झाला. फोटोमध्ये सानिका एका अनोळखी व्यक्तीशी बोलताना दिसत होती. पण यावेळी त्याने घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढला नाही. तो स्वतःशीच म्हणाला, हा फोटो कोणीतरी मुद्दाम पाठवला आहे, माझा आणि सानिकाचा विश्वास तोडण्यासाठी. त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि सरळ घरी परतला. संध्याकाळी सानिका गच्चीवर झाडांना पाणी घालत होती. अन्वय शांतपणे तिच्या जवळ गेला. सानिका. ती हसून वळली. आज इतक्या लवकर आलात? अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने मोबाईलमधला फोटो तिच्यासमोर धरला. सानिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा फोटो? मला सत्य तुझ्याकडून ऐकायचं आहे. सानिकाने दीर्घ श्वास घेतला. हा माणूस माझ्या बाबांचे जुने वकील आहेत. वकील? हो. त्यांनी मला काही दिवसांपूर्वी भेटायला बोलावलं होतं. पण तू मला सांगितलं नाहीस, सानिका शांतपणे म्हणाली. कारण मला खात्री नव्हती. आधी सत्य समजून घ्यायचं होतं. अन्वय तिच्याकडे पाहत राहिला. त्यांनी काय सांगितलं? सानिकाच्या डोळ्यात गंभीर भाव आले. बाबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी एक लिफाफा त्यांच्याकडे ठेवला होता. त्यात काय आहे? ते म्हणाले, योग्य वेळ आल्यावरच तो लिफाफा मला मिळेल. अन्वयने हळूच तिचे दोन्ही हात हातात घेतले. एक वचन दे. कसलं? आता आपल्या दोघांमध्ये कोणतंही गुपित राहणार नाही. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. वचन. तिने त्याचा हात घट्ट पकडला. मी काहीही लपवणार नाही. अन्वय हसला. आणि मी कोणाच्याही बोलण्यावर तुझ्यावर संशय घेणार नाही. हे ऐकताच सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. धन्यवाद. कशासाठी?
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. त्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र जेवत होतं. आर्या पुन्हा नेहमीप्रमाणे वातावरण हलकं करत म्हणाली, आई, दादा आणि वहिनींकडे बघ ना, एकमेकांकडे पाहतच जेवत आहेत. सगळे मोठ्याने हसू लागले. सानिका लाजून खाली पाहू लागली. सासूबाई हसत म्हणाल्या, असं प्रेम कायम राहू दे. जेवणानंतर अन्वय सानिकाला बागेत घेऊन गेला. रातराणीचा सुगंध दरवळत होता. आकाशात पूर्णचंद्र चमकत होता. अन्वयने खिशातून एक छोटंसं म्युझिक बॉक्स काढलं. ते उघडताच मंद सुरावट वाजू लागली. सानिका आनंदाने म्हणाली, किती सुंदर आहे. अन्वय हसला. आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. माझ्यासाठी नेहमीच. दोघे बागावर बसले. सानिकाने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. माहितीये, मला आता कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही. अन्वयने विचारलं, का? कारण तुम्ही माझ्या सोबत आहात. अन्वयने तिचा हात आपल्या हृदयावर ठेवला. आणि माझं धैर्य इथे आहे. दोघे शांतपणे चंद्राकडे पाहत बसले. पण त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला विक्रम आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्यासमोर टेबलावर एक जुना लिफाफा ठेवलेला होता. तो हसत म्हणाला, सानिकाच्या वडिलांनी ठेवलेला हा शेवटचा पुरावा. जर अन्वयच्या हातात गेला तर माझं सगळं संपेल. त्याने लगेच फोन लावला. त्या वकिलाला शोधा. समोरून आवाज आला, सर, तो उद्या सकाळी सानिकाला भेटणार आहे. विक्रमच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं. मग उद्याचा सूर्योदय त्याचा शेवटचा सूर्योदय ठरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका आणि अन्वय त्या वकिलाला भेटण्यासाठी घरातून निघाले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या गाडीचा ब्रेक आधीच छेडछाड करून निकामी करण्यात आला होता. जीवावर बेतलेला प्रवास. सकाळची वेळ होती. अन्वय आणि सानिका वकिलांना भेटण्यासाठी घरातून निघाले. सासूबाईंनी दारात त्यांना दही साखर भरवली. लवकर या दोघं आणि काळजी घ्या. सानिका हसून म्हणाली, हो आई. अन्वयने सासऱ्यांकडे पाहत सांगितलं, सत्य समजलं की सगळ्यात आधी तुम्हालाच फोन करेन. गाडी हळूहळू घराबाहेर पडली. रस्त्यावर दोघांमध्ये गप्पा सुरू होत्या. अन्वय हसत म्हणाला, या सगळ्या गोंधळानंतर आपण खरंच फिरायला जायचं. सानिका हसली, मी तर आधीच बॅग भरून ठेवेन. आणि मोबाईल बंद. का? कारण त्या ट्रिपमध्ये फक्त तू, मी आणि आपलं प्रेम. सानिका हसून त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारला. तुम्ही खूप बदललात, कारण माझ्या आयुष्यात तू आलीस. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तेवढ्यात अन्वयने ब्रेक दाबला. पण गाडीचा वेग कमीच झाला नाही. तो पुन्हा जोरात ब्रेक दाबू लागला. अरे, सानिकाने घाबरून विचारलं, काय झालं? अन्वयचा आवाज गंभीर झाला, ब्रेक काम करत नाहीयेत. सानिकाच्या चेहऱ्यावरची रंगच उडाला. समोर उताराचा रस्ता होता. गाडी भरधाव वेगाने खाली जात होती. रस्त्यावर इतर वाहनंही होती. अन्वयने कसाबसा स्टेअरिंग सांभाळलं. सानिका, घाबरू नकोस. अन्वय, तिने त्याचा हात घट्ट पकडला. आपण वाचू ना? अन्वयने तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला. मी तुला काही होऊ देणार नाही. समोर एक मोठा ट्रक येत होता. क्षणभरात निर्णय घ्यायचा होता. अन्वयने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाकडे वळवली. धाड. गाडी जोरात ढिगावर आदळली. एअरबॅग उघडला. धूर पसरला. काही क्षण दोघांनाही काहीच समजलं नाही. अन्वयने डोळे उघडले. सानिका, ती शेजारीच होती. तिच्या कपाळाला किरकोळ मार लागला होता. अन्वयने तिला हलवलं. सानिका, डोळे उघड. ती हळूहळू शुद्धीवर आली. पहिल्यांदा तिने अन्वयकडे पाहिलं. तुम्ही ठीक आहात? अन्वयच्या डोळ्यात पाणी आलं. मी ठीक आहे, पण तू? ती हसली. तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणजे मी ठीक आहे. अन्वयने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत भीतीही होती आणि एकमेकांना पुन्हा मिळाल्याचा आनंदही. तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे पोहोचले. त्यांनी गाडीची तपासणी केली. काही मिनिटांनी ते गंभीर आवाजात म्हणाले, हा अपघात नव्हता. अन्वयने विचारलं, म्हणजे? गाडीचे ब्रेक मुद्दाम कापण्यात आले आहेत. सगळे हादरले. थोड्या वेळाने दोघे त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. पण ऑफिसचं दार उघडं होतं. आज सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. टेबलावर रक्ताचे डाग होते आणि भिंतीवर लाल रंगाने एक वाक्य लिहिलं होतं, सत्य शोधणाऱ्यांचा शेवट असाच होतो.
सानिका घाबरून अन्वयचा हात पकडते. तेवढ्यात टेबलाखालून हलकासा आवाज आला. अन्वयने खाली पाहिलं. वकील अजून जिवंत होते. त्यांनी थरथरत्या हाताने एक पेनड्राईव्ह अन्वयच्या हातात ठेवला. कमकुवत आवाजात ते म्हणाले, यात तुझ्या आईवडिलांचा खुनाचा खरा पुरावा आहे. पण सावध, तुमच्यातलाच एक जण. वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांचा हात खाली पडला. ऑफिसमध्ये पुन्हा शांतता पसरली. अन्वय आणि सानिका एकमेकांकडे पाहत उभे राहिले. आता त्यांच्या हातात सत्य होतं, पण त्याच सत्यामुळे त्यांच्या आयुष्यावर आणखी मोठं संकट ओढावणार होतं. प्रेमाची शपथ आणि सत्याची सुरुवात. वकिलांचा हात खाली पडताच सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. आपण आपण त्यांना वाचवू शकलो नाही. अन्वयने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी शेवटच्या क्षणीही सत्य आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. इन्स्पेक्टर आणि फॉरेन्सिक टीम काही वेळातच ऑफिसमध्ये पोहोचली. इन्स्पेक्टरने पेनड्राईव्ह एका सुरक्षित पाकिटात ठेवला. हे आपण लॅबमध्ये तपासू. अन्वय शांतपणे म्हणाला, नाही, आधी आपण त्याची एक कॉपी पाहू. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. इन्स्पेक्टरने त्याचं म्हणणं मान्य केलं. सायंकाळी अन्वय, सानिका, इन्स्पेक्टर आणि रिया एका सुरक्षित ठिकाणी भेटले. लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह लावण्यात आला. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. त्यात अन्वयचे वडील दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. ते कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होते, जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर कदाचित मी या जगात नसेन. अन्वयच्या डोळ्यात पाणी आलं. सानिकाने त्याचा हात घट्ट धरला. व्हिडिओ पुढे सुरू झाला. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर संकट आहे. विक्रम कंपनी ताब्यात घेण्यासाठी कोणत्याही थराला जाईल, पण माझ्याकडे त्याच्या काळ्या व्यवहारांचे पुरावे आहेत. व्हिडिओ अचानक काही सेकंदासाठी अडखळला आणि नंतर स्क्रीन काळी झाली. फाईल खराब झाली होती. इन्स्पेक्टर निराश झाले. बाकीचा भाग करप्ट झाला आहे. अन्वयने डोळे मिटले. इतकं जवळ येऊनही सत्य हातातून निसटलं. घरी परतताना अन्वय पूर्ण शांत होता. गाडीत एकही शब्द नव्हता. सानिकाने त्याचा हात अलगद हातात घेतला. तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही, अन्वय तिच्याकडे पाहत म्हणाला. कधी कधी थकायला होतं. सानिका हसली. मग माझ्या खांद्यावर डोकं ठेवा. अन्वयने हसत तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं. धन्यवाद. कशासाठी? माझी ताकद बनल्याबद्दल. त्या रात्री घराच्या टेरेसवर मंद वारा वाहत होता. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. सानिका 2 कप कॉफी घेऊन आली. आज पुन्हा कडू नाही ना? अन्वय हसत म्हणाला. तीही हसली. आज गोड आहे. दोघे झोपाळ्यावर बसले. काही क्षण शांततेत गेले. अन्वय म्हणाला, सानिका, तुला कधी भीती वाटते का? हो. कशाची? तुम्हाला गमावण्याची. अन्वयने तिच्या डोळ्यात पाहिलं. आणि मला भीती वाटते. कशाची? तुझ्या डोळ्यात अश्रू पाहण्याची. सानिका हळूच त्याच्या जवळ सरकली. मग एक वचन देऊया. कसलं? आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण प्रेमाला कधीही कमी होऊ देणार नाही. अन्वयने तिचा हात आपल्या हृदयावर ठेवला. वचन. तो पुढे म्हणाला, प्रत्येक सकाळ तुझ्यासोबत सुरू व्हावी आणि प्रत्येक रात्र तुझ्या नावाने संपावी. सानिका भावूक झाली. तिने अलगद त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. हे वचन आयुष्यभर निभावेन. दोघे काही क्षण एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. त्या रात्री त्यांना जाणवलं, खरं प्रेम संकटापासून पळत नाही, ते संकटाशी हातात हात घालून लढतं. पण त्याचवेळी विक्रम आपल्या गुप्त ठिकाणी बसून तोच व्हिडिओ पाहत होता. तो हसला. त्यांना वाटतं फाईल करप्ट झाली आहे. त्याने टेबलावरील दुसरा पेनड्राईव्ह हातात घेतला. खरा व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे. मग त्याने एका अज्ञात व्यक्तीला फोन केला. उद्या देशमुखांच्या घरी पाहुणे म्हणून जा आणि लक्षात ठेव, त्यांचा विश्वास जिंक. कारण पुढचा वार त्यांच्या हृदयावर होणार आहे. दूर देशमुख बंगल्याकडे एक अनोळखी व्यक्ती निघाली होती. ती व्यक्ती कोण असेल आणि ती काय करेल हे पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.